नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार, मी सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सेजल अभिजित या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण तीर्थदर्शन या सेगमेंटच्या 7व्या भागाकडे वळणार आहोत आणि आज आपण जाणार आहोत कल्याणमधील पुरातन अशा पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिरात. ह्या महालक्ष्मी मंदिरातल्या देवीची मूर्ती ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या देवीची प्रतिकृती आहे. त्यामुळे ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आल्यासारखंच वाटतं. आता आपण डोंबिवलीवरून कल्याणमधील मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. हा आहे आई तिसाई देवी उड्डाण पूल, ज्याला पूर्वी पत्री पूल असे म्हणत. हाच तो कल्याणचा दुर्गाडी किल्ला, ज्याच्या आश्रयाने छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया रचला. हे आहे कल्याणमधील महालक्ष्मी देवस्थान. हे मंदिर पेशवेकालीन असून 300 वर्ष पुरातन आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच उंच दीपस्तंभ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस गजराज विराजमान आहेत. मंदिरात गेल्यावर साक्षात महालक्ष्मीचं दर्शन होतं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी हे खास तुमच्यासाठी महालक्ष्मीचे दर्शन. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी आणि संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. महालक्ष्मीचा अर्थ देवी लक्ष्मी, महान लक्ष्मी, विष्णूची पत्नी असा होतो. ती कोल्हापूरची प्रमुख देवता आहे. तिने महाल नावाच्या दैत्याचा नाश केला म्हणून तिला महालसा किंवा महालक्ष्मी असे म्हणतात. ह्या मंदिरात आल्यानंतर जवळच्या चौकात असलेले पिंपळखरे यांचे पारनाका श्री सदाशिव गणपती मंदिराचे दर्शन नक्की घ्या. आपल्या चॅनलवरचे असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, भरपूर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आई अंबेचा उद उद. धन्यवाद.